तर अधिवेशनाच्या बाहेर खरं तर विरोधक आता पायऱ्यांवर बसलेले आहेत आणि एकच गोंधळ आता पाहायला इथून 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 खाली आहे, डाऊन डाऊन. विधिमंडळ परिसरातून ही थेट दृश्य आपण पाहतोय. यावेळी खरं तर शेतकरी कर्जमाफी या संदर्भात त्याचा विरोध खरं तर विरोधक यावेळी करत आहेत, कारण अनेक अपेक्षा विरोधकांना आणि सर्वसामान्यांना यासोबतच शेतकऱ्यांनाही होत्या, मात्र तसं काही झालेलं नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि आता एकच आक्रमक झालेलं चित्र आपण पाहतोय. विधिमंडळ परिसरात विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, अर्थसंकल्प मांडला अजित दादांनी आणि त्याच्यानंतर लगेचच विरोधकांचे हे आंदोलन सुरू आहे. नेमक्या काय मागण्या आहेत विरोधकांच्या? मांडल्यानंतर या बघतोय विधिमंडळाच्या पारीवरती आंदोलन आहेत. ठिकाणी त्यांची फसवणूक झालेली आहे. अशा या ठिकाणी आता विरोधक या ठिकाणी देताना पाहायला मिळतात. एकूणच नाना पटोले आपण प्रमुख संकल्प असं एकूणच पाहायला मिळतं. याची अनेक मागण्या अनेक त्यामुळे एकूणच बघितलं तर राज्य सरकारने कोणतीही एकूण अशा प्रकारच्या पाहायला मिळतात. निश्चित. नेमकं धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. खरं तर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर लाडक्या बहिणींसाठी 2100 देण्याची घोषणा झालीच नाही, त्याच्यामुळे देखील विरोधक आता आंदोलन करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.